दादा आपलं नाव? लक्ष्मण पवार. आपण कुठून कुठं चालला होता? कपाटवाडीवरून जुन्नरला चाललो होतो. हां BC जवळ आल्यानंतर आमच्या समोर दगड पडला 2 फुटावर. हां म्हणून आम्ही ब्रेक दाबून लगेच थांबलो. म्हणून आमचा जीव वाचला. हां आपण काय सांगाल? आता आम्ही त्यांच्या मागच. अच्छा, मग तुम्ही पण ती घटना प्रत्यक्ष पाहिली आहात? नाही मी लांब होतो. हे हां. पुढे होतं. अच्छा, मोहन साहेब आपण काय सांगाल या विषयावर? साहेब, ही पाहिलं तर 6 महिन्यापूर्वी या कामाचं उद्घाटन झालेलं आहे. अशा निष्कृष्ट पद्धतीची कामं करून आहे ना, ही लोकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार घडतोय. जर तुम्ही पाहिलं तर ही उद्घाटन कधी झालेलं आहे? 14/10/2024ला अजितदादा यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे साहेब. त्यांच्या उपस्थितीत या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आणि याचं ठेकेदार श्रीविदा कन्स्ट्रक्शन जुन्नर यांनी काम केलेलं आहे. महत्त्वाचा मुद्दा काय आहे, PWDच्या अधिकारी काही झोपेत काम पाहून घेतात का काही तेही कळत नाही आपल्याला. याचं कारण असं का या टाईल्स ज्या आहेत त्या दगडासदृश्य बाहेरून दिसायला अतिशय शोभनीय आहेत, परंतु याची कॅपॅसिटी काय आहे, स्ट्रेंथ काय आहे, त्याला लिक्विड कोणतं वापरलं गेलं पाहिजे, त्याला हीटमध्ये कसं टेम्परेचर मेंटेन राहिलं पाहिजे, याविषयीचं कुठल्याही प्रकारचं स्ट्रक्चर वापरलं जात नाही. त्यामुळे परिणामी काय होतं आहे की आता समजा आपण चाललो आहे, आता हे वाचले हे दोघं जण, लक्षात घ्या, जर तेच डोक्यावर पडलं किंवा इतर काही घात अपघात झाला त्याला जबाबदार कोण राहणार? मग यांच्या निष्काळजीपणामुळे लोकांचे जीव द्यायचे का? या बावळटपणामुळं मागं सुद्धा असं झालेलं आहे का जुन्नर तालुक्याची जी भव्यदिव्य इमारत उभी राहिली साहेब, त्याला सुद्धा बाहेरच्या टाईल्स वापरले गेलेले आहेत. जेव्हा जसं हीट प्रमाण वाढतं त्या टाईल्स पडून जातात. म्हणजे एवढा कोट्यवधीचा खर्च करायचा, लाखोंचा खर्च करायचा, असं निव्वळ पाण्यात जायचा आणि कोणाचे जीव जाईपर्यंत त्यांना कामं जर नीट करता येते तर करू नका ना. सर्वसामान्य लोकांना जर कामं दिली याच्या निम्म्या किमतीमध्ये इमारती उभ्या राहतील किंवा वेसेस उभ्या राहतील. मग यामध्ये काय अपार होतोय का, कोण पैसे खातंय याचा विचार व्हायला पाहिजे. हे आज जर हे पाहिलं तुम्ही इथं एक मिनटं पहा, इथं या जर अशा पद्धतीच्या त्या पडलेल्या आहेत साहेब, याचं जर वरून एखादं पडलं काय राहील का? एखाद्याचा जीव जाईल ना, मरल माणसं. मग याला जबाबदार कोण घेणार का? PWD अधिकारी याची जबाबदारी. हां, माणसं मारायचं कॉन्ट्रॅक्ट घेतात का काय करतात ते? नाही ते उभ्या करू नका. शहाजीराजांचं नाव दिलंय त्या राजांच्या नावाप्रमाणे याला त्याप्रमाणे क्वालिटी काम झालं पाहिजे. म्हणून माझी एक त्यांना नम्र विनंती आहे का हे तात्काळ पुढच्या 2 दिवसामध्ये ज्या कमकुवत बाजू वाटतात त्या तात्काळ दुरुस्त करून घ्या. नाही तर हे काढून आम्हाला तुम्ही लोकांच्या जीवाशी खेळू नका, पर्यायी रस्ता उपलब्ध करून द्या. आज येणारा हा रस्ता आत्ता इथं बंद केला आहे, पोलीस प्रशासनाला बोलून आम्ही ते सगळं तातडीने थांबवलेलं आहे. लोकांच्या जीवाशी खेळू नका, नाही तर याचे परिणाम सगळ्यात PWD सार्वजनिक बांधकामाच्या अधिकाऱ्यांना सुद्धा भोगावे लागतील आणि परिणामी त्या ठेकेदारावर आणि सार्वजनिक बांधकामाच्या अधिकाऱ्यांवर आम्हाला गुन्हे दाखल करावे लागतील, याची त्यांनी नोंद घ्यायची.